बिल्कुल सुख और शांति से व्यतीत होगा। राम शेठ यादव। हॅलो, धन्यवाद प्रवीण। सामना सुरू होतोय, आपण बघतोय या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू या ठिकाणी हलक्या हाताने खेळून काढलाय। हॅलो, फर्स्ट चेंडू या ठिकाणी संपला आणि धावा येते 2। पहिल्या फेरीचा हा दुसऱ्या फेरीचा मला वाटतं अंतिम सामना लवजी विरुद्ध कळीचा नारळ बीड। उपलब्ध। दोन चेंडूचा खेळ संपलाय। धावफलकावरती धावा आहे त्या 3। परम भिवंडी हेलो, क्रॉस लाइन खेलने की कोशिश, पहली गेंद लेकिन क्लीन बॉल। तीसरी गेंद थी है, लेकिन मेरे लिए माइक्रोफोन पर पहली थी। विजय गौरव साहब का हम दिल से स्वागत करना चाहेंगे, दिल से स्वागत करना चाहेंगे यहाँ पर। लेकिन क्लीन बोल्ड हुए हरेश अल्पेश लवजी बनाम बीड़। धन्यवाद साठे और एनएम डीजे। मैदान के चारों तरफ आपकी आवाज गूंजनी चाहिए। मैदान के दाएं में आपकी आवाज काफी अच्छी तरीके से गूंज रही है, लेकिन बाएं की तरफ गूंजना अभी आपका डीजे बाकी है। वो कल ऐसा नहीं होना चाहिए, क्योंकि कल आखिरी रात है। तो रोहिंद्र कांबळे जी, आप जहां कहीं भी हो स्टेज से संपर्क करें। रामशेठ यादव आपका इंतजार कर रहे हैं। ये देखिए, ये रामशेठ जी यादव और उनके साथी है ना, इन्हें मैं रात रानी का किताब दूंगा अभिषेक। ये रातों को घूमने वाले पंछी है। जिस तरह से नाइट राइडर्स रामशेठ यादव और उनके साथी डैनी क्या राइट ओवर द विकेट, हल्के हाथों से इस गेंद को खेला। शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर एक सिंगल जरूर बेला, सिंगल से रनों को बटोर रही है। बीड जानती है कि उन्हें क्या करना है, लेकिन इस मुकाबले के बाद होगा लकी ड्रॉ। लकी ड्रॉ होगा। नसीब लेकर अभिषेक समीर मसूरकर तो आए हुए हैं, पार्षद भी बन चुके हैं इस साल। उनका नसीब तो है जोरों पर, लेकिन यहाँ से जीतने वाली टीम और 2 टीम जो जीती है, ताबाटी और काटरंग, उन तीनों में से किसका नसीब होगा लकी ड्रॉ में, ये तो इस मुकाबले के बाद ही हमें पता चलेगा। लेकिन आखिरी क्षणों में इस गेंद को स्टीयर किया भिवंडी से आए हुए हमारे दर्शक परम। डबरिया यानी कि संदेश यादव, क्रिकेट के बाहर के क्रिकेट के चाणक्य, मैदान के बाहर गई है चाणक्य।
बिल्कुल पैकर थे, लेकिन कई खिलाड़ियों की वजह से ये खुद अब पैक हो चुके हैं। टीम का टोटल 6 रन। एक ओवर की समाप्ति के बाद 6 रन अल्पेश 11 लवजी बनाम भीड़। उफान पर है अल्पेश लवजी, लेकिन कहीं तांबाटी और लवजी का मुकाबला हो तो मजा आएगा। 7-8 बार इन दोनों के बीच मुकाबला हुआ है, लेकिन तांबाटी ने पर खुलने का मौका नहीं दिया है। लवजी टीम को आंकड़े ये बता रहे हैं। ये गेंद बैकफुट पर गए थे, स्क्वायर कट मारने की कोशिश की थी बल्लेबाज प्रवीण, एक उम्दा कमेंटेटर, लेकिन कमेंट्री बोलना अलग बात है और मैदान में प्रेशर हैंडल करना एक अलग बात है, क्योंकि यहाँ पर बगैर प्रेशर हम कुछ भी बोल सकते हैं, लेकिन मैदान पे हेलो ये डॉट गेंद। समीर मसूरकर शायद शुक्रिया अदा करना चाहेंगे अपने उन तमाम साथियों को, अपने उन तमाम चाहने वालों को जिन्होंने उन्हें जन्मदिन की बधाई दी है। हेलो, लव यू बॉयज। ये एक और विकेट का पतन प्रवीण के पारी का अंत हुआ और संकट में आ चुकी है पील टीम। संकट में तो जरूर है, लेकिन संदीप मापदी साहेबांनी आपणास बोलवलं आहे स्टेजवर या. संदीप मापदी सर्व प्रेक्षकांचे जाहीर आभार. बिल्कुल सभी दर्शकों का हम शुक्रगुजार है। सत्यजीत देशमुख साहब ने भी सभी दर्शकों का शुक्रिया अदा किया है। आकाश कलवार जिनका कल जन्मदिन मनाया गया और आज उनके साथी उनके दोस्त खोपोली म्युनिसिपल कॉर्पोरेशन के पार्षद समीर जी मसूरकर का जन्मदिन मनाया गया स्टेज के ऊपर, लेकिन अक्रॉस द लाइन बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी। जाना था वाशी लेकिन पहुंच गए काशी। एक और डॉट गेंद की समाप्ति, रुका हुआ टोटल वहीं पर 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। शुरू से पहली गेंद गिरने से बाड़ू यहाँ पर आ चुके हैं और अभी भी डटे हुए हैं। बाड़ू की जितनी भी तारीफ की जाए कम है। एक ऐसे जिंदा दिल इंसान जो हमेशा खेल की चाहत में रहते हैं, चाहे फुटबॉल के मुकाबले हो, अभिषेक बारिश के सीजन में, या फिर क्रिकेट का यह महामेला हो। समीर मसूरकर द्वारा हमेशा खिलाड़ियों की हौसला अफजाई के लिए आते रहते हैं। ये 1 रन पूरा किया, लॉन्ग ऑफ क्षेत्र पर इस गेंद को स्टीयर किया, लेकिन इक्का दुक्का से काम बनने वाला नहीं है। सामने अल्पेश 11 लवजी है, जिनके कप्तान अल्पेश खुद एक अच्छे इनफॉर्म बल्लेबाज हैं। तो इनको अगर हराना है तो कम से कम आपके स्कोर बोर्ड के ऊपर 4 ओवर में 40 का होना जरूरी है, कम से कम प्रति ओवर 10 की औसत। ये गेंद बहुत ही बढ़िया फील्डिंग, मैच मिलेगा सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ मैं देख रहा हूं 8 के योगदान पर, लेकिन ऐसा नहीं होगा। दूसरे ओवर की समाप्ति के बाद महज 8 रन। संघर्ष, अभिषेक जिस संघर्ष के बारे में हम बात करेंगे उस संघर्ष को मैदान के अंदर हम देखना चाहते हैं। बिल्कुल, ये सभी गाड़ियां चाहे संदेश यादव हो या उनके साथी हो, लोडेड है ये। हेलो टीम का टोटल 8 रन। आदित्य गड़कर मुझे बता रहे हैं काफी अच्छी स्कोरिंग की उन्होंने, लेकिन 8 रन ये शोभा नहीं देता फील्ड के स्कोर कार्ड को। लंबे छक्का आना चाहिए।
ऑफ स्टंप के ऊपर सफल हुए, फुल टॉस गेंद, लेकिन ऑफ स्टंप की लाइन थी है। बिल्कुल जावेद फरीद साहब की मैं तारीफ करना चाहूंगा। गेंदबाज की जो लाइन थी, लेगबाज के तौर पर रन आया, ऑफ स्टंप के ऊपर ये लाइन थी। टोटल आ चुका है 9 रन। प्रवीणजी, या दरम्यान काटरंग आणि तांबाटी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर समालोचन कक्षात यायचे। बिल्कुल काटरंग और तांबाटी के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आप इस मंच पर तशरीफ लाए। समीर जी मसूरकर जन्मदिन मनाया गया उनका जोरों शोरों से, जनता के नेता का जनता के बीच जन्मदिन मनाया गया, लेकिन इतने जनता के सामने, इतने क्राउड के सामने बीड़ के बल्लेबाज और बीड़ की बल्लेबाजी मानो उस पत्ते की मंगले की तरह बिखर रही है। एक हल्की सी भूख, लेकिन अभिषेक शायद आपको याद होगा पिछले साल धन्यवाद दीजिए, पिछले साल की यादों को अगर ताज़ा किया जाए तो मुन्ना, घोड़ीवली के मुन्ना को सर्वश्रेष्ठ बल्लेबाज के तौर पर खिताब मिला था इस प्रतियोगिता में। घोड़ीवली टीम शायद नंबर 2 पर थी और हाल टीम 3 पर थी, लेकिन इस प्रतियोगिता में हमने देखा 24 टीमें खेली है, लेकिन उसमें घोड़ीवली टीम नजर नहीं आई। हाल का हालांकि कुछ प्रॉब्लम चल रहा है वो पता है हमें, लेकिन घोड़ीवली टीम इस प्रतियोगिता में खेली नहीं, लेकिन क्रिकेट की चाहत देखिए अविनाश पालंडे फिर भी इस मैदान की ओर खींचे चले आ रहे हैं, आए हुए पिछले साल की यादों को ताजा करने के लिए। लेकिन ये बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर लंबा छक्का जो जरूरी था भीड़ के लिए, और वो दागा बल्लेबाज दीपक ने। और ये अच्छी गेंद, फिर से एक बार बैक फुट पर गए, स्क्वायर कट मारने की कोशिश की थी। 3 बॉलला 3 सिक्स मारले तर संदेश यादव, विजय गुरव आणि खोपोलीचा एकच स्पीकचा बादशाह तुषार गुरव यांच्यातर्फे 1001 रुपये बक्षीस। और ये विकेट मिलता हुआ, मोबाईल जमा झालेला आहे, पारितोषिक आले नाही तर मोबाईल देऊन टाका तिघांमध्ये मिळून। तर चिठ्ठी उडवणारे काटरंग संघाचा संघनायक आलेला आहे, तांबाटी संघाचा संघनायक तर ये तो मोबाइल दिलाओ। देखिए मैच में कुछ व्यवधान नहीं आना चाहिए। समीर जी मसूरकर ये यूट्यूब पर लाइव है, प्लीज जरा आप ध्यान दीजिए, वरना अगले साल हमें मत बुलाइए। दोनों में से कुछ एक कीजिए। टीम का टोटल 16 रन, 16 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 3 ओवर के खेल की समाप्ति हो चुकी है। दोन तांबाटी और नहीं, तांबाटी नहीं, बिल्कुल इन दोनों टीमों में से कोई एक जीतेगा, उसकी चिट होगी। और 12th मैन कल भी ऐसा ही हुआ था, कल भी ऐसा ही हुआ था और आज भी ऐसा ही होगा। देखिए बिल्कुल 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 बिल्कुल, अगर ये लकी ड्रॉ इन दोनों 12th मैन के हाथों में आता है तो बाय मिलेगा इनमें से कोई एक को।
बीस रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। और ये देखिए हमारे मंच पर सभी मेहमानों को दिखाया जा रहा है स्क्रीन के ऊपर शाहरुख शेख द्वारा suncricket.in के माध्यम से। लेकिन ये लंबा 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 छक्का आया डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, और इस छक्के के साथ टोटल ने एकदम से छलांग लगाई 26 पर। 26 बिल्कुल लेने दीजिए। गेंद आई, गेंद जरूर आई, लेकिन बल्ला ऐसे घुमा कि सीधा गेंद गई डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। लंबा छक्का, और ये लकी ड्रॉ होने जा रहा है। लकी ड्रॉ किस टीम को मिलेगा? किस टीम को मिलेगा? किस टीम? कौन है वो? काटरंग। काटरंग को मिला है लकी ड्रॉ, यानी कि यहां से जो टीम जीतेगी वो खेलेगी तांबाटी के साथ। क्या होगी वो लवजी? क्या होगी वो बीड़? 27 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ये देखिए सिद्धेश चौगुले, कल उनकी टीम टॉप 3 में क्वालिफाई हो चुकी है। 1 रन आ चुका है, 27 पर टोटल आ चुका है। फाइटिंग टोटल अभिषेक बन तो चुका है 27 रन, 28 रन बन चुके हैं, माफी चाहूंगा। अभी भी इस ओवर की कुछ गेंदें बची है, 3 गेंदें। छोटा बच्चा जो सुमित देशमुख था वो लवजी का था। जिन्हें लकी ड्रॉ, जिस लड़के ने लकी ड्रॉ निकाला उसे 100 का इनाम भी दिया काटरंग ने। और विनोद सोलंकी द्वारा भी उन्हें 100 का इनाम दिया जाएगा। और इसके बाद के मुकाबले होंगे 3-3 ओवर के। ये देखिए बहुत ही बढ़िया गेंद डाली गई थी, 1 ही रन मिला, और 22 के तौर पर ये रन आ चुका है। गुप्ता साहब का इशारा हो चुका है। 4 ओवर के खेल की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर के खेल की समाप्ति के बाद 29 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। अल्पेश लवजी को जीतने के लिए 24 गेंदे 30 की जरूरत है। 24 गेंदे 30, लेकिन ये कैसे बनते हैं और कैसे इन्हें बचाने के लिए गेंदबाजी होती है, बीड़ द्वारा इसका आंखों देखा सुनाएंगे मेरे साथी अभिषेक पाटिल। हेलो, ओके, धन्यवाद प्रवीण। दुसऱ्या फेरीचा अंतिम सामना या ठिकाणी सुरू, आणि यानंतर बलतडे बीड आणि लवजी या 2 टीम मधून जो जिंकणार तो तांबाटी संघाच्या समोर खेळणार आहे। पण काटरंग संघाला नशिबाची साथ मिळाली आणि काटरंग संघ आज आपण बघतोय की पुढे गेलाय। खऱ्या अर्थानं काटरंग संघ पुढे गेलाय आणि बंटी पिंडारेनं जी फलंदाजी केली त्या फलंदाजीच्या जोरावरती 2 सामने अतिशय चांगल्या रीतीने जिंकलेत। आपण बघतोय समीरजी मसूरकर यांचा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा झाला, आणि आज या टुर्नामेंटचा दुसऱ्या रात्रीतला दुसऱ्या फेरीचा अंतिम सामना। सलामीची जोडी मैदानावरती अल्पेश आणि संदेश ही जोडी मैदानावरती। 12 खेळाडू आपण बघतो लवजी संघाचे, त्यांच्या समवेत दुसरे खेळाडू सुद्धा आहेत बीड संघाचे। यातून जो जिंकणार तो पुढे जाणार, आणि यातून जो जिंकणार तो तांबाटी संघाच्या बरोबर खेळणार, आणि त्यातून जो जिंकणार तो काटरंगच्या बरोबर खेळणार, आणि त्यांच्यातून जो जिंकणार तो आजची रात्र गाजवणार।
नक्कीच आणि यातून जो जिंकेल तो किमान अजून थोडं सांगणं कठीण आहे, कारण अजून 2 सामने शिल्लक आहेत. यानंतर 2 सामने मला होतील आणि अल्पेश आणि संदेश ही जोडी आता मैदानावरती गेली आहे. अल्पेश संदेश ही जोडी मैदानावरती. तमाम प्रेक्षक उद्या खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची गर्दी अजून बघायला मिळणार. आज तर गर्दी बऱ्याच प्रमाणात होती प्रेक्षकांची, पण उद्या याही पेक्षा जास्त गर्दी प्रेक्षकांना बघायला मिळणार, कारण उद्या दिग्गज खेळाडू, दिग्गज संघ आणि तसं बघायला गेलं तर परवा अर्थात सोमवारी 1 मे असल्या कारणाने महाराष्ट्र दिनानिमित्त सगळ्यांना बहुतेकांना सुट्ट्या असतील, त्यामुळे कामगार दिन आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना सुट्ट्या आणि त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी उद्या जास्त असणार, यात मात्र तीळ मात्र शंका नाही. चला जावेद फरीद सर प्लीज सामना सुरू करा. बीड संघाला आमची विनंती आहे की आपण आपली क्षेत्ररक्षणाची विवराशना लगेच आखावी. सलामीची जोडी स्ट्रायकर एंडला उभा आहे, तो फलंदाज अल्पेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला संदेश. अल्पेश आणि संदेश ही जोडी मैदानावरती. संदेश म्हात्रे आपण बघतो या ठिकाणी, त्यानंतर अमोल आमचे भोईर मनोज भोईर, त्यानंतर आमचा तैबू या ठिकाणी. छोटा पॅकेट बडा धमाका आमचे तुषार धुमाळ हे या ठिकाणी मॅच आनंद घेतात. लल्लू का येताना मला किस्सा सांगितला लल्लूचा प्रवीण दुगाडेने की लल्लू किसी से नहीं बनते उल्लू, पण त्यांनी किस्सा सांगितला मला की त्यांनाही उल्लू बनवलं होतं ते मनोज भोईर यांनी. 1 धाव या चेंडूवरती मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येचं खातं खुलं करतोय तो अल्पेश. 30 धावांचा पाठलाग करताना अल्पेशनं पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने 1 धाव पूर्ण केली आहे. अजूनही 29 धावांची गरज. एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायचा. या सामन्यात थोडीशी रंगत व्हायला पाहिजे. सामना शेवटपर्यंत आणण्याची अपेक्षा प्रेक्षक धरून आहेत. आता स्ट्रायकर एंडला उभा आहे तो डाकूर हाताचा संदेश, पण इथे मात्र धोका संभवतोय. डीप शॉर्ट मिड विकेटला आणि हा पहिला फलंदाज बाद झाला. संदेश पहिला मोठा आदरा मिळतोय तो लवजी संघाला. हॅलो, धन्यवाद डीजे प्रवीण दुगाडे. तसं बघायला गेलं तर समीर मसूरकर यांचं क्रिकेटवरती एवढं प्रेम आहे. मला आज असं वाटलं त्यांचा वाढदिवस आणि 8 दिवसापूर्वी त्यांचा विवाह संपन्न झाला. वाढदिवस असा साजरा होईल, आपल्या पत्नीला ते म्हणजे त्या ठिकाणी भेटून येतील, पण तसं नाही. क्रिकेटचं अविरत प्रेम या ठिकाणी त्यांचं बघायला मिळालं. खरोखर त्यांना आपण धन्यवाद देऊया. पण फोनवरती त्यांनी त्या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारल्या. नक्कीच समीर मसूरकर यांनाही आम्ही त्या ठिकाणी शुभेच्छा देतोय. 1 धाव मिळती आहे आणि पहिला हादरा मिळाला तो लवजी संघाला. लवजी संघाला पहिला हादरा मिळालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 1 बाद 1 अशी नाजूक अवस्था बघायला मिळती आहे. चेंडू सिलीम बुडाच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय तो शॉर्ट मिड विकेटला. 1 धाव मिळती आहे ती फलंदाज अल्पेशला. 2 धावा 1 विकेट गमावली आहे ती लवजी संघाला. 30 धावांचा पाठलाग करताना आमचे डीजे साठे या ठिकाणी खरोखर चेंडू पुरवत आहेत. आणि त्यांना कोणीतरी विचारलं की तुम्हाला मैदानामध्ये जाण्यासाठी 10 मिनिटं लागले, पण इथे मात्र सुंदर प्रयत्न सुंदर होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला सुंदर प्रयत्न केले होते. या प्रयत्नात अपयश जरी आला असला तरी प्रयत्न मात्र या ठिकाणी चांगला होता. 1 धाव मिळती आहे. साठेना कोणीतरी प्रश्न विचारला की तुम्हाला विकेट वरती जाऊन रिटर्न येण्यासाठी 10 मिनिटं लागतात, पण त्यांनी त्यांना एक मार्मिक उत्तर दिलं की मी एक्सरसाइज करण्यासाठी मैदानात जातो आणि प्रत्येक सामना संपल्यानंतर, प्रत्येक इनिंग संपल्यानंतर डीजे मास्टर आमचे साठे आपण आतापर्यंत बघितलं असेल कालपासून की मैदानावरती एक राऊंड मारून येतात. नक्कीच हा चेंडू स्टायलिश फटका, डोळ्याच्या पारणे फेडणारा फटका, पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून गोळीच्या वेगाने सीमा पार, दणदणीत चौकार. चार धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीनं 7 धावा धावफलकावरती लागतात. आदित्य गडकर या ठिकाणी, मला आदित्य गडकरचं नाव आठवताना फक्त मी मागचा गडकरींची जी वेलंटी ती काढतो.
नितीन गडकरींची मागची वेळांटी जी आहे ती काढतो, म्हणजे नाव लगेच पटकन मला आठवतं ते आमचे आदित्य गडकर. पण इथे मात्र त्रिफळाची हा फलंदाज बाद होतोय. एक दुसरा आदरा मिळतो अल्पेशच्या रूपात. डाव फलकावरती धाव आहेत त्या 7. हॅलो नक्कीच डीजे NM डीजे आमचे साठे आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी फार चांगलं डीजेचं ऑपरेटिंग करतायत. श्री गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून उद्या प्रेक्षकांची साठी सुवर्ण संधी आहे. झेळ पकडणाऱ्या प्रेक्षकाला नायकी कंपनीची कॅप आहे आणि प्रवीण दुगाडे आपल्याला त्यांनी एक एक कॅप जाहीर केलेली आहे ती तुषार धुमाळ यांनी. धन्यवाद तुषार, धन्यवाद. श्री गणेश स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आमचे तुषार धुमाळ. सगळ्यांना जेवढे आहेत ते मेंबर त्यांना डीजे साठे यांनाही तुमच्या मापाची बघायला लागेल. धाव फलकावरती धावा आहे त्या 7. 23 धावांची अजूनही गरज आहे, अजूनही 23 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आपण बघतोय गोल्डन कॅप आहे मॅन ऑफ दी सिरीज साठी. नक्कीच लवजी संघाचे 12 खेळाडू आम्हाला थोडीशी सूचना देत आहेत की बेस्ट बॅट्समनला पर्पल की ऑरेंज आणि बेस्ट बॉलरला पर्पल उद्या ठेवा तुम्ही कॅप नायकी कंपनीची. स्ट्रायकर एंडला आता नवीन येणारा फलंदाज आपण बघतोय वैभव आलाय, पण नवनाथ स्ट्रायकर एंडला उभा आहे. नाथांचा नवनाथ स्ट्रायकर एंडला 2 बाद 7. नाजूक अवस्था निर्माण झाली, असं वाटलं होतं की हा सामना लवजी संघ सहज सोप्या रीतीने जिंकेल, पण स्थिती थोडीशी बिकट आहे. या सामन्यात पुन्हा एकदा बीड संघानं कमबॅक केलाय. गोलंदाज तयार. चेंडू गुडलँड स्पॉट वरून चंपळ आतमध्ये आला. फलंदाज चेंडूकडे बघत राहिला. चेंडू सरळ विसावला विकेट किपरच्या हातात. सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. ओमकारनं टाकला हा चेंडू. अतिशय देखणा चेंडू, टप्पा पडा चेंडू झटपट आतमध्ये येतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 17 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 23 धावांची. 17 चेंडू 23 धावा. एक सुंदर सामना. विनोद सोळंकी, प्रवीण दुगाडे, तुषार धुमाळ या ठिकाणी चर्चा करतात, पण चेंडू हवेमध्ये धोका संभवण्याची शक्यता. हा सोपा झेल मागच्या सामन्याप्रमाणे कदाचित अडचणीला ठरू शकतो का, कारण बंटी पेंडरचा झेल मागच्या सामन्यामध्ये किती घातक ठरले. 3 झेल या सामन्यात तसं होईल का. नवनाथचा सुटलेला झेल या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावा येत आहेत त्या 8 आणि जिंकण्यासाठी अजूनही 16 चेंडू गरज आहे लवजी संघाला 22 धावांची. 16 चेंडू 22 धावा. खरोखर प्रवीण दुगाडे, समीर मसूरकर यांचं आपण जेवढं म्हणजे कौतुक केलं पाहिजे, त्यांना जेवढे धन्यवाद दिले पाहिजे तेवढे कमी आहेत. कारण आज वाढदिवस असताना आणि नवीन लग्न झालं असताना सुद्धा ते शेवटपर्यंत इथे मॅच बघतात. हे फार महत्वाचं आहे मी म्हणेन, कारण हे क्रिकेटवरती असणारं प्रेम आणि सगळ्या त्यांच्या मित्रावरती असलेलं त्यांचं प्रेम या ठिकाणी आम्हाला नक्की जाणवतंय. त्यांनाही धन्यवाद दिलं पाहिजे प्रवीण खऱ्या अर्थानं. म्हणजे ही गोष्ट प्रवीण असं बघायला गेलं तर फार कमी लोकांना अशा गोष्टी जमतात की मित्रांसाठी वेळ देणं. नक्कीच त्यांनाही आपण धन्यवाद देऊया. आणि त्यांच्यासाठी मित्रांनी वेळ दिला आणि त्याचं उदाहरण आपण बघितलं ते नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये. पण इथे मात्र पॉइंट आणि गलीमध्ये चेंडू ढकलला. 1 धाव मिळती आहे एका धावेच्या बरोबरीनं. एकूण धावसंख्या होती 9. जिंकण्यासाठी मला बाळू सांगतायत की 21 धावांची गरज आहे. बाळू आपण बघतोय शेवटपर्यंत सामन्याचा आनंद घेतो. बाळू प्रत्येक वर्षी दरवर्षी या ठिकाणी शेवटपर्यंत असतो. आणि नक्कीच गोलंदाज तयार. हा चेंडू लॉलीपॉप मिडविकेटच्या डोक्यावरून एक जबरदस्त फटका, षटकार. हॅलो नवनाथचा एक सोपा झेल या ठिकाणी सुटला आणि नवनाथनं आडव्या पट्ट्यांना मारलेला मिडविकेटच्या दिशेने एक फायटेक षटकार. या 6 धावांच्या बरोबरीने 30 धावांचा पाठलाग करताना लवजी संघाची धावसंख्या 2 बाद 15. अजूनही अर्धी लढाई जिंकणं बाकी आहे. अजूनही 15 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जास्त ऑफसाईडला ठेवला गोलंदाज ओमकारनं. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 13 आणि गरज आहे ती 15 धावांची. 13 चेंडू 15 धावा. एक चांगला सामना बघायला मिळतोय. 1-2 विकेट या सामन्यात रंगत निर्माण करतील, पण 1-2 मोठे फटके या सामन्यामध्ये विजयाच्या जवळ आणतील ते लवजी संघाला. गोलंदाज ओमकारचा हा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू
क्षेत्ररक्षक येतोय, नवनाथला पुन्हा एकदा संधी मिळतीये, दुसरी धाव यावेळेस मात्र सहज मिळतीये. 2 धावांच्या बरोबरीनं 2 षटकांचा खेळ संपला. 30 धावांचा पाठला करताना एकूण धावसंख्या होती ती 17, येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती लवजी संघाला 13 धावांची. डीजे हॅलो, धन्यवाद डीजे. टाइमपास नको आहे. बीड संघाला आपण विनंती करूया. प्रवीण दुगाडे आपण या ठिकाणी बघतोय, सिद्धार्थ आपले सिद्धेश चौगुले यांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांचा काल संघ सावरोली पुढे गेला, पण आज शेवटपर्यंत ते सामना बघण्यासाठी उपस्थित आहेत आणि जो खेळाडू दुसऱ्या खेळाडूंच्याही मॅचेस बघतो त्यावेळेस तो पुढे जातो आणि सिद्धेश चौगुले यांनी या ठिकाणी शेवटपर्यंत आज मॅच तर बघितल्यास त्याचबरोबर चेंडूही मध्ये मध्ये त्यांनी सहकार्य केलं या आयोजनामध्ये. त्यांनाही धन्यवाद आपण देऊया. येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. नक्कीच समीर मसूरकर सांगतायत की सावरोली आणि आज ज्या टीम मधनं जो संघ जिंकणार त्यांच्यामध्ये लढत होणार आणि उद्या मला वाटतं एक टीम जी अशी असणार ती एकच टीम निघणार आणि त्यातून मग मला वाटतं फायनल होईल. नक्कीच नक्कीच पण बघतोय या ठिकाणी आज जो जिंकणार तो उद्या सावरोलीच्या बरोबर खेळणार, पण कोणाला संधी मिळणार आहे. इथे मात्र चेंडू गल्लीमध्ये जातोय, एक धाव मिळते फलंदाजांना आणि अशा वेळेस एअरटाईल क्षेत्ररक्षण असणं गरजेचं आहे आणि सोपे सोपे चेंडू जर का सोडले तर लवजी संघाला हा सामना सोपा आहे आणि बीड संघाला त्याचं नुकसान सोसावं लागणार आहे. या एका धावेच्या बरोबरीने 18 धावा धावफलकावरती येत आहेत. आदित्य या ठिकाणी गडकर, आदित्य गजेंद्र गडकर या ठिकाणी मला धावसंख्या झाली आहे असं सांगतायत की 18 धावा. 12 धावांची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रेक्षकांची गर्दी आपण बघतोय, सगळे दर्दी प्रेक्षक आणि यावर्षी प्रवीण दुगाडे असा योगायोग आहे की रविवार आणि सोमवार अशा 2 दिवस सुट्ट्या आहेत लगातार. रविवार म्हणजे आपण बघतो उद्याची सुट्टी आणि परवा म्हणजेच 1 तारखेला महाराष्ट्र दिन आणि नक्कीच महाराष्ट्र दिनाच्या बरोबरच कामगार दिन सुद्धा परवा असल्यामुळे सुट्ट्या नक्कीच जास्त प्रमाणात असतील आणि त्यामुळे उद्या प्रेक्षकांची गर्दी जास्त असेल. पण इथे मात्र आडव्या पट्ट्यानं मारला हा फटका द्रोणाक्षणी सोडलेला झेल कदाचित बीड संघाला पुन्हा एकदा पराभवाच्या दिशेने नेतोय की काय. हे सोपे सोपे झेल अशा द्रोणाक्षणी सोडणं म्हणजे स्वतःच्या पायावरती मी म्हणेन खऱ्या दगड मारून घेण्यासारखं आहे. या एका धावेच्या बरोबरीनं 30 धावांचा पाठलाग करता धावसंख्या होती ती 20. अजूनही 9 चेंडू शिल्लक. मच्छिंद्र आपलं काम चोख करतोय. मच्छिंद्रने 3 चेंडू फेकले आणि धावा खर्च केल्या 3, पण क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीयेत. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज. 9 चेंडू 10 धावा. अतिशय चांगला सामना बघायला मिळतोय. कालच्या तुलनेत आजचे सामने नेट टू नेट फाईट होतात. आजचे सामने शेवटच्या क्षणापर्यंत येतात, पण असे फुलटॉस चेंडू या सामन्यामध्ये कदाचित असं वाटलं होतं की बीड संघाला कठीण ठरू शकतील, पण इथे मात्र फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. निर्णायक क्षणी विकेट पडतीये. निर्णायक क्षणी एक मोठा झटका मिळतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते आता फक्त आणि फक्त 8 आणि गरज आहे की बीड संघाच्या विरोधात खेळताना लवजी संघाला 30 धावांचा पाठलाग करताना 10 धावांची. 8 चेंडू 10 धावा. एक जबरदस्त सामना. हे 2 चेंडू बीड संघासाठी निर्णायक आहेत. या 2 चेंडू मध्ये किमान 1-2 धावा जर का दिल्या गेल्या तर हा सामना शेवटपर्यंत येणार, पण या 2 चेंडू मध्ये एखादा जर का चौकार आला तर लवजी संघासाठी हा सामना सोपा होणार. या सामन्यात कोण चांगली कामगिरी करणार, बीड संघ सातत्यपूर्ण कामगिरी करणार की लवजी संघ या सामन्यात सहज एखादा मोठा
फटका मारून हा सामना सहज विजयी करणार हे पाहणंही गरजेचं आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या षटकाचे आणि पुढच्या षटकाचं एक 6 चेंडू म्हणजे 8 चेंडू आणि 10 धावा. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक येतोय डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना चांगला चेंडू खेचण्याचा प्रयत्न केला. एकच धाव मिळती आहे. मच्छिंद्रनं जबरदस्त कामगिरी केली आहे. एका निर्णायक क्षणी मच्छिंद्रनं रोखलाय. 5 चेंडू फेकले मच्छिंद्रनं. धावा खर्च केल्या त्या फक्त 4. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची गरज. 7 चेंडू 9 धावा. हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती मी म्हणेन बीड संघाला चांगली कामगिरी करावी लागणार. या चेंडूवरती मोठा फटका मारावा लागणार लवजी संघाच्या फलंदाजांना. या सामन्यात कोण जिंकणार हे सांगणं फार कठीण आणि हा चेंडू जातोय निर्धाव. एक जबरदस्त गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, तुफानी गोलंदाजी मच्छिंद्रकडून. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावांची. डीजे टाइम पास नको प्लीज. शेवटचे 6 चेंडू 9 धावा. प्रवीण दुगाडे आपल्याला बरेच सामने आठवत असतील. 1996 चा वर्ल्ड कप, 1999 चा वर्ल्ड कप, ज्या दोनही वर्ल्ड कप मध्ये डीजे ज्या दोनही वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या 2 संघादरम्यान सामना झाला. दोनही वर्ल्ड कप मध्ये डॅनमॅन फ्लेमिंग हा गोलंदाजीसाठी होता आणि आपण बघितलं असेल की 6 चेंडू आणि 9 धावा असताना त्या धावा करता आल्या होत्या आफ्रिका संघाच्या. लास्ट क्लुजनरला नाश्ता एनल डोनाल्ड होता आणि डॅरेन लेमनना अगदी चेंडू असा टप्पा टप्पा टाकला आणि विकेट किपरने ते चेंडू अडवला आणि बाद केलं फलंदाजाला. पण या सामन्यात असं घडणार का? या सामन्यामध्ये काय होणार? हा सामना कोण जिंकणार? बीड संघ जिंकणार की लवजी? 30 धावा तशा सोप्या होत्या पण या सामन्यामध्ये गोलंदाज मच्छिंद्रने युटर्न दिलाय. मच्छिंद्रने या सामन्यामध्ये आपल्या दिशेने पावलं थोडं जड केलंय. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा. नवीन गोलंदाज खंडाळा एंड कडून येतोय तो प्रशांत. स्ट्रायकर एंडला उभा आहे वैभव. हा चेंडू यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. पंटांचा वाईट चेंडूचा इशारा. अशा वेळेस टिचून मारा करण्याची गरज आहे. अशा वेळेस वेगवान मारा करण्याची गरज आहे. अगदी चांगला चेंडू टाकण्याची गरज आहे. पण इथे पहिला चेंडू प्रशांतनं फेकला वाईड. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 8 धावांची. 6 चेंडू 8 धावा. सुंदर सामना. या गरमीमध्ये गरमी अर्थात उत्कंठा वाढवते सामन्याची. या मजा येते पण हा चेंडू हलक्या हाताने कट केलाय. ओळखलं फलंदाजानं की यावेळेस आता शांत डोक्यानं खेळण्याची गरज आहे. एकच धाव मिळती आहे आणि या एका धावेच्या बरोबरीनं शेवटच्या 5 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 7 धावांची. 5 चेंडू 7 धावा. बरोबरीसाठी 6 धावा जरी केल्या तरी लवजी संघाला नाणेफेकीच्या कौलावरती सामना जिंकण्याची संधी आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावांची गरज आहे पण 7 पेक्षा म्हणजे 6 पेक्षा कमी धावा जर का रोखल्या तर हा सामना सोपा आहे बीड संघाला. नक्कीच 6 जरी धावा केल्या तरी नाणेफेकीच्या कौलावर जिंकण्याची संधी आहे पण 6 पेक्षा कमी धावात रोखावं लागणार. हा चेंडू सुंदर फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. एक सोपा झेल या सामन्यात कदाचित बीड संघाला मी म्हणेन विजयापासून दूर नेतोय की काय. या चेंडूवरती धावा मिळत आहेत त्या 2. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि गरज आहे ती 5 धावांची. 4 चेंडू 5 धावा. चांगला सामना बघायला मिळतोय. अजूनही बीड संघाच्या बाजूला सामना गेलेला नाहीये. अजूनही बीड संघ या सामन्यामध्ये तसाच कायम आहे पण आपलं सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची गरज आहे ती गोलंदाजाला. हा चेंडू यावेळेस मात्र आपण बघतोय सुंदर गोलंदाजी. कमबॅक करतोय गोलंदाज या चेंडूवरती. गोलंदाज प्रशांत पहिला चेंडू वाईट टाकला. त्यानंतर एक आपण बघतोय धाव दिली आणि त्यानंतर एक झेल सुटला ज्यावरती 2 धावा मिळाल्या. आता चेंडू निर्धाव जातोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि लवजी संघाला गरज आहे 5 धावांची. 3 चेंडू 5 धावा. एक जबरदस्त तुषार सामना बघायला मिळतोय. आजच्या रात्रीतला एक उत्कंठावर्धक सामना. ज्या सामन्यामध्ये आता एक खऱ्या अर्थानं मजा आली आहे. लवजी संघ जिंकणार की बीड संघ हा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय तमाम प्रेक्षकांच्या मनामध्ये. तमाम प्रेक्षक विचार केला असतील की या सामन्यात कोण जिंकणार. या सामन्यामध्ये पुढे कोण जाणार. तांबाटी संघाच्या बरोबर खेळण्याची संधी कोणाला मिळणार. शेवटच्या 3 चेंडू मध्ये लवजी संघाला गरज आहे ती 5 धावांची. नक्की 4 धावा जरी केल्या तरी नाणेफेकीच्या कौलावर जिंकण्याची संधी आहे ती लवजी संघाला. गोलंदाज तयार.
हा चेंडू यावेळेस मात्र डोक्यावरती हात ठेवतोय. याच्या पलीकडे दुसरं काही नाहीये. कारण हा चेंडू म्हणजे स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याची गरज होती गोलंदाजाला ती प्रशांतला, पण हा चेंडू मात्र विकेट सोडून गेला. पण त्यांचा वाईट चेंडूचा इशारा. शेवटच्या 3 चेंडू शिल्लक आणि 4 धावांची गरज. 3 चेंडू 4 धावा. अतिशय चांगला सामना बघायला मिळतोय. असं वाटतंय लवजी संघ कधी जिंकतोय, कधी वाटतंय की बीड संघ पुन्हा एकदा चांगली कामगिरी करतोय की काय. प्रशांत तयार आहे. हा चेंडू हलक्या हाताने जमीन लगतचा फटका. 1 धाव घेतली आहे, दुसरी धाव. आणि बीड संघाचा आपण असं नेहमी म्हणतो ना की घर फिरले की घराचे वासे पण फिरतात, तशी स्थिती बघायला मिळते बीड संघाची. एक झेड सुटला, मिस फिल्डिंग झाली, त्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावांच्या बरोबरीनं एकूण धावा झाल्या त्या 28. जिंकण्यासाठी शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 2 धावांची गरज. नक्कीच 2 चेंडू 2 धावा. तांबाटी संघाला आम्ही विनंती करतोय की आपण टॉस साठी या. तांबाटी संघाला आमची विनंती आहे ते शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू 2 धावा. हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती जर का बीड संघाने चेंडू निर्धाव टाकला, गोलंदाज प्रशांतने चेंडू निर्धाव टाकला तर सामना शेवटपर्यंत येणार. पण या चेंडूवर जर एखादी धाव मिळाली तर हा सामना लवजी संघाच्या बाजूला झुंकणार असं वाटलं होतं. आणि आतापर्यंत यस नाणेफेकीच्या कॉलावरती हा सामना जिंकलाय. तर लवजी संघानं विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल मी आयोजकांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय ज्यानं जबरदस्त कामगिरी केली असा मॅन ऑफ द मॅच समीर